नका, पुढे जाऊ नका. जायला रस्ता द्या. बूम मधून आवाज घ्या, बूम मधून आवाज घ्या. माझं बोलणं नाही होणार. जायला रस्ता द्या रे. जायला रस्ता. ताई ताई अरे तुम्ही आवाज तुम्ही बूम मधून घ्या ना. मला इथे हॅलो हॅलो काय करताय? मला येतो आवाज, येत होता, मी बोलत होतो, पण बूम मधून मला आवाज येत होता. इंचार्ज कुठे आहेत? सर आपण बघतोय सध्या राज ठाकरे पोहोचले आहेत ज्या ठिकाणी मासाहेबांचा पुतळा, तिथून त्यांचं उभं घर काही अंतरावरच आहे. आणि त्यानंतर आता ही घटना घडल्यानंतर स्वतः राज ठाकरे हे देखील बघण्यासाठी आले. त्याआधी काही शिवसेनेचे नेते आलेले होते युबीटीचे, आणि त्यानंतर आता राज ठाकरे हे पोलिसांशी संवाद साधतायत, माहिती त्यांच्याकडून घेत आहेत. मागे करायला लागलं साईड क्लीन केलं ना? हो, करून घेतला. तर आपण हे दृश्य बघतो. राज ठाकरे यांनी महासाहेबांच्या पुतळ्याची पाहणी केलेली आहे, आणि त्यानंतर पोलिसांशी त्यांनी संवाद साधला. पोलिसांना त्यांनी विचारलं नेमकं काय घडलेलं होतं. त्यानंतर निघताना पुन्हा एकदा त्यांनी हे देखील विचारलं की सगळं क्लीन केलेलं आहे ना. हे त्यांचं शेवटचं वाक्य होतं. सगळी मूर्ती सुचिर्भित केली आहे की नाही या संदर्भातली त्यांनी विचारणा केली. काही वेळापूर्वी ते इथे आले, त्यांनी लगेच पाहणी केली आणि त्यांनी निघून गेले. किशोर पेडणेकर यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधलेला आहे. आपण हे दृश्य बघतोय. खरं तर 2006ला देखील अशी घटना घडलेली होती. त्यावेळेला देखील शिवसैनिक प्रचंड आक्रमक झालेले होते. त्यावेळेला देखील झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी होती, आणि अशी घटना पुन्हा घडू नये यासाठीची काळजी घेतली जात होती.